नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत। इथे मी 1 वाटी भिजवलेले चणे घेतले आहेत, त्याला थोडे थोडे मोडसुद्धा आलेले आहेत आणि अर्धी वाटी गवार स्वच्छ धुवून देठ वगैरे काढून अशी कापून घेतली आहे। या गवारला शिरा नसतात, त्यामुळे ही तुम्ही सुरीने विळीने बारीक अशी कापून घेऊ शकता। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे आणि 1 चमचा राई 1 चमचा जिरं टाकून घेते आहे। यामध्येच आपण ठेचलेला लसूण टाकून 1 कांदा बारीक कापून घेतला आहे, तो सुद्धा यावर आपण परतून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पानं टाकली आहेत 5-7। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। कोणतेही वाटण घाटण खूप तामझाम न करता अगदी पटकन ही रेसिपी तयार होते। कांदा थोडा परतला की आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि हिंग टाकून घ्यायचा आहे। चणे शिजवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये वेगळ्या 4-5 शिट्ट्या कराव्या लागतात किंवा नेहमी फक्त चण्याची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तेव्हा आपण अशी गवार टाकून मिक्स अशी भाजी करू शकतो। खूप मस्त होते आणि पटकन सुद्धा होते। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तो सुद्धा टाकला आहे आणि त्यासोबत गवार सुद्धा टाकली आहे। टोमॅटो सोबतच गवार सुद्धा थोडी आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याची चव छान लागते आणि गवार खूप गाळ होणार नाही। आपण चण्यासाठी 2 शिट्ट्या करणार आहोत, तर तेव्हा गवार ही जास्त मऊ नाही होणार, थोडी आपण ती भाजून घ्यायची आहे। टोमॅटो कांदा गवार छान परतल्यानंतर आपण यामध्ये मोड आलेले चणे टाकून घेतले आहेत। यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड टाकली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण हे सर्व छान परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मस्त अशी वेगळ्या चवीची चण्याची भाजी तयार होते। नेहमी फक्त कडधान्य सुद्धा खायला कंटाळा येतो किंवा त्यामध्ये गवार वगैरे टाकली तर चव सुद्धा छान लागते आणि भाजी मिळून सुद्धा येते। मसाले परतल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता। आपण डायरेक्ट कुकरला लावलं तर आपल्याला चणे उकडून घेणे नंतर फोडणी टाकणं हे सुद्धा करावं लागत नाही आणि गवार टाकल्यामुळे भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते। साईडला 1 पेला पाणी मी गरम करून घेतलं होतं, कडक पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये टाकायचं आहे। 1 वाटी चणे होते तर 1 पेला मी पाणी गरम करून घेतलं आहे। तुम्हाला सुकी हवी असेल भाजी तर तुम्ही याच्या निम्म पाणी टाकून 2 शिट्ट्या करू शकता। याच पद्धतीने तुम्ही इतर कडधान्यांच्या भाज्या सुद्धा बनवू शकता। त्यात तुम्हाला आवडतील त्या फळभाज्या तुम्ही घालून बनवू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळी आणायची आहे आपण या भाजीला। मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या, म्हणजे चणे अगदी छान मऊ शिजतात आणि गवार सुद्धा आपली एकदम गाळ होत नाही, मऊ होत नाही। भाजीला छान उकळी आलेली आहे। आपण आता ह्याला झाकण लावून घेऊया। आपण याला शिटी लावून मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। शिटी उचलून आपण पाहायचं आहे। खूप वाफ असेल तर झाकण उघडायचं नाहीये। 2 शिट्ट्यामध्ये मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी दाटसर झालेली आहे। कोणतंही वाटण घाटण जास्त तामझाम न करता आपण ही भाजी बनवलेली आहे। चणे अगदी मऊ शिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गवार सुद्धा जास्त गाळ झालेली नाही। भाजी आपली तयार झालेली आहे। यावरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता। जसजशी भाजी थंड होत जाईल तसतसे याला दाटसरपणा येईल। कधीतरी गडबडीच्या वेळेला आपल्याला वाटण घाटण करायचं नसतो, कधीतरी आपण बाहेरून आलेलो असतो, पटकन काहीतरी करायचं असतं, तेव्हा सुद्धा ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता, संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता।
तुम्ही बघू शकता भाजी आणखीन दाटसर झालेली आहे, रंगसुद्धा तिचा छान आलेला आहे। चला तर मग आपण भाजी सर्व करूया। जरूर एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा। कोणत्याही कडधान्यात गवार, घेवडा, पावटा वगैरे अशा भाज्या टाकून तुम्ही बनवू शकता। पावसाळ्यात भाज्यांचा प्रॉब्लेम असतो, तर काहीतरी बदल म्हणून आपण ही भाजी बनवू शकतो। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक तुम्हाला करायचा आहे, तो आठवणीने करा। अशा छोट्या छोट्या पटकन होणाऱ्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।